चला सुजल 11 संघाची सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी मैदानामध्ये आली आहे. पाच ओव्हरचा सामना आहे. सामन्यात ते तुम्हाला धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आहे. गेम इज ऑन. पहिलाच बॉल अगदी वेगाने फेकला. जागेवरून उभा राऊंड खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल डॉट आलाय. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू. अतिशय चांगला चेंडू होता. 2 चेंडू डॉट आल्यात. दत्ता यांना पाहतोय आपण. पहिला गोलंदाज या टीमच्या वतीने गोलंदाजी करत असताना ओ पुन्हा एकदा तिसरा चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी करत असताना अद्यापपर्यंत फलंदाज निर्दोष घरातल्या जागेवरती थांबवलाय. लागोपाठ 3 चेंडू डॉट येत असताना आपल्याला पाहा मिळतात. अद्यापपर्यंत खातं खुलं केलं जात नाहीये. आताचा बॉल उडून दिलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर झेलखाली मात्र पाहतच राहिलं. अगदी व्यासपीठाला मानवंदना देत असताना हा ठोकलाय तो षटकार. निर्दोष घरत यांच्या बॅटमधून हा पहिला षटकार. लागोपाठ 3 चेंडू डॉट आल्यानंतर चौथ्या बॉलवरती षटकार आला. पुन्हा एकदा यावेळेस थोडासा बाउन्स दिला. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करत असताना डॉट बॉल. ओ पुन्हा एकदा ब्लाइंड स्टॉक केला. चेंडू जाईल आता लॉंग लेगच्या दिशेला. षटकार. दुसरा षटकार. जरी एका ओव्हरमध्ये 4 चेंडू डॉट आले असले तरी मात्र निर्दोष घरत यांच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना बिनबाद 12व्या. गोलंदाज मंगेश आल्यात. दुसरा षटक एज लागतोय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे. तोपर्यंत एकेरी धाव एकपटली जातोय 22 च्या स्वरूपामध्ये. एक धाव एकवटत असताना
एकूण धावसंख्या पाहिली तर बिनबाद 13 अशी धावसंख्या आहे. श्री समर्थ कृपा संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करत असताना सुजल 11 विंदणे संघ बॅटिंग करत असताना पाहा मिळतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा बाउन्स दिला. आणखीन एक डॉट बॉल. अद्यापर्यंत विचार केला तर 6 चेंडू डॉट आल्यात. 2 षटकार जरी आले असले तरी सुद्धा डॉट चेंडूचं पर्सेंटेज जास्त पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळाचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय. तोपर्यंत एकेरी धाव. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळायचा प्रयत्न. आता मात्र एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. दोन धावा पूर्ण करत असताना दुसरं षटक गोलंदाज मंगेश राणा पाहतोय. पुन्हा एकदा पूल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर झेल खाली, अचूकरित्या झेल टिपला जातोय. पहिला धक्का मिळालाय सुजल 11 विंदणे या टीमला. लास्ट टू न्यू बॅटर बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. अत्यंत चांगला चेंडू. या षटकामध्ये थोडंसं कमबॅक राहिलाय. एक विकेट सुद्धा मिळाली आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. एकूण धावा एकूण धावा 16. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये 16 धावा. पास केला. जरा जास्त वेळ एकत्र नका करू. 1 डाऊनला नवीन आल्यात अंपायर्स. पास घ्या. 5 षटकांचा सामना आहे. लक्षात ठेवा 10 संघ आहेत. चा 2 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा. पुन्हा एकदा अत्यंत वेगाने फेकला जात आहे आणि पहिल्या षटकात 10 धावा खर्च 12 धावा खर्च केल्या. मात्र दुसऱ्या षटकात अत्यंत किफायती गोलंदाजी मंगेश यांची राहिली. फक्त 4 धावा खर्च करत असताना एक विकेट सुद्धा मिळवली आणि दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू डाट फेकत असताना
निर्दोष पाहतोय स्ट्राईक वरती. हलकसा अपील आणि एज फलंदाज बाद. आउटसाइड ऑफ स्टंप वारंवार खेळण्याचा प्रयत्न, एज लागली आणि दुसरा धक्का लागत असताना सुजल 11 विंधन या टीमला. किशोर कडू न्यू बॅटर मैदानामध्ये पहा मिळतं आपल्याला. किशोर कडू आल्यात. संघ थोडासा अडचणीत असताना पाहतोय. 2 षटकार आले असले तरी सुद्धा बरेच चेंडू डॉट आल्यात. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकार आल्याच मात्र चौकाराने आगाज करत असताना किशोर कडू यांच्या बॅटमधून पहिला चौकार येत असताना अगोदर 2 षटकार पाहिले. फास्ट घ्या थोडस जास्त बे करता आपण रसायनी संघ. लक्षात ठेवा 5 षटकांचा सामना आहे. अद्यापर्यंत 3रं षटक मार्गस्थ आहे. वारंवार आपण एकत्र येऊ नका. बिग शॉट फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार. अगोदर चौकार त्यानंतर आलेला किशोर कडू यांच्या बॅटमधून हा षटकार. एकूण धावसंख्या 26. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण डॉट चेंडू सुद्धा भरपूर प्रमाणात आल्यात. त्यामुळे आता विचारविमर्श करावा लागेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन चांगली होती. चौकार षटकार त्यानंतर डॉट बॉल. 26 धावसंख्या पहा मिळतं. 3रं षटक प्रगतीपथावर असताना त्यांचा पुढचा चेंडू अपर कट घेण्याचा प्रयत्न होता. ड्राइव्ह केला चेंडूला. फोल्डर दूरवरती आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत असताना दोन धावा पूर्ण. एकूण 3 ओव्हरचा खेळ संपला आणि एकूण धावसंख्या पाहिली तर 28 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना सुजल 11 विंधणे संघ 40+. चौथा गोलंदाज रुपेश आल्यात. चौथं षटक घेऊन
पहिलाच बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू डाचतोय तो डॉट. नयनला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. सलामीची जोडी बाद झाली. 2 षटकार आले. 1 षटकामध्ये तरी सुद्धा धाबा जास्त नाही. हो फटका चांगला आहे. फिरून खेळात चेंडू जाईल आता लॉंग लेगच्या वरून. शानदार षटकार. 6 धावा. पाण्याचा टेम्पो बाहेर काढायचा आपण. काम झालं असेल तर आपला मैदानामध्ये नको. ऑन साइडला बेगाने केल्या डीपमध्ये चेंडू गेला असं मात्र थांबलाय चेंडू आणि तोपर्यंत ते पहा मिळतोय आपल्याला 2 धावा पूर्ण करत असताना. षटकारानंतर या 2 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. झेल ड्रॉप. दोन धावा. एकूण धावसंख्या आता 38. 38 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना या 38 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फटका. ओ ते दोन धावा तर पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा तिसरे धावेचा कॉल आहे. रनआउट रनआउट रनआउट. यस मिसअंडरस्टँडिंग आणि या 2 धावा. तिसरी धाव घेत असताना मात्र ताळमेळ व्यवस्थित राहिला नाही आणि फलंदाज बाद झाले ते मात्र किशोर कडू. एकूण धावसंख्या 40. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता मात्र मिस झालाय आणि षटक समाप्त होतोय. चौथं 4 षटकामध्ये एकूण धावा पाहिल्या तर एकूण धावा अरे 40 धावा. राजेश आल्यात न्यू बॅटर. चिंचवलीचे गणेशजी नाना यांना विनंती आहे व्यासपीठावरती यावं आपण. एक सिनियर खेळाडू 40+ संघाचे या आपण मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. चला आता शेवटचं षटक आहे. दशरथ आल्यात शेवटचं षटक घेऊन. 5वं आणि अंतिम षटक. दशरथ मते. डावखुरे हाताचे फलंदाज राजेश.
चला गेम स्टार्ट करा. शेवटचं षटक पहा मिळतं आपल्याला. पूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय आपण. चेंडू गेला तो डॉट. चाळीस धावा आहेत अद्यापर्यंत. आता इनिंग मध्ये 5 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती उचललाय. तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण करत असताना आता 4 चेंडूंचा सामना बाकी आहे. चला टॉस साठी या. धाकटी पंढरी खालापूरच्या विरोधात GS घरत भूमिपुत्र वरचे ओवळे चे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. वरचे ओवळे आणि खालापूर. हा एक लेजंड खेळाडू पनवेल विभागाचा रघुनाथजी परदेशी यांचं सुद्धा आगमन झालं. आपण यावं. फिरकीचे जादूगार. सचिन पाटील, भूपेंद्रजी आणि रघुनाथ परदेशी यांच्या वतीने आम्हाला 5 डझन बॉल, 15 डझन प्रत्येकी 5-5 डझन बॉल देण्यात आल्यात. ओ क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये. चार चेंडू झाल्यात. 2 चेंडूंचा खेळ बाकी. एकूण धावसंख्या 42 आहे. 42. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला जातो. फटका पहा मिळतो. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. रनआउटची संधी होती मात्र संधी गमावली. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नाहीये. आणखीन एक धाव गरज होती का? 4 झाल्यात आणि आता बॉल थांबलाय. धावा किती होतील त्या आता पाहाव्या लागतील. रन किती आहेत? रन 5. फलंदाज बाद. रनआउट. हा दोन्ही गुण स्ट्राईक तुम्हाला सोडावी लागेल जर धाव घ्यायची असेल तर. एक खेळाडू थांबला, दुसऱ्याने धाव घेतली तर ती धाव दिली जाणार नाही. हा कीपर जर लांब असेल तर धावू शकता. चला टॉस साठी या. दोन्ही टीम खालापूर आणि वरचे ओवळे. पहिलं सत्र संपलंय. धावा झाल्या ते एकूण 47.
आणि 48चं टार्गेट आहे. श्यामदादा पाटील चिंचपाडा यांचं आगमन झालं या स्टेजवरती. श्यामदादा पाटील चला टॉस. संजय भाऊ टॉस करून घ्या. रघु काका परदेशी या. फोर्टी 48चं टार्गेट आहे. 47 झाल्यात. चला या ठिकाणी आमचे श्यामदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. स्टेजवरती यावं आपण आणि टॉस सुद्धा करूया दोन संघामध्ये, खालापूर आणि वरचे ओवळे. या दोन संघामध्ये धाकटी पंढरी कालापूरच्या विरोधात GS घरत भूमिपुत्र वरचे ओवळे या दोन संघामध्ये दुसरा सामना असेल. चला विंदणीवाले आपण फिल्डिंग लावा. बॅटर आलेले आहेत, लगेचच फिल्डिंग लावायची आहे. चला सामना सुरू होत आहे. सेकंड इनिंगला सुरुवात. टार्गेट आहे ते 48 टू विन. 48चं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकला राजेश आणि नॉन स्ट्राईकला रुपेश यांना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक. बॉलर 48 सांगितलं. 48चं टार्गेट आहे. किरण गोलंदाज किरण. टू विन.
पहिलाच बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न लेफ्टी बॅटर्स राजेश यांना पाहतोय आपण 48चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय संघ श्री समर्थ कृपा रसायणी. टॅप केलं जातंय चेंडूला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण करत असताना चेंडू पडल्यानंतर जागेवरतीच थांबला त्यामुळे पहिला चेंडू डॉट त्यानंतर आलेली दुसरी धाव. वाईट बॉल पंच इशारा करत असताना पहिला वाईट. बिगिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे. फिल्डर कीपरच्या मात्र हातात चेंडू विसावला होता. लास्ट मोमेंटला खाली पडला आणि तिथे एक धाव मिळाली. फटका हवेत केल्यात. बॉलर या ठिकाणी जजमेंट चुकलं आणि पुन्हा एकदा दोन चेंडूवरती दोन खेळाडूंना जीवनदान मिळत असताना एकूण धावा झाल्या त्या 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळत असताना बिगिट करण्याचा प्रयत्न थोडासा बाउन्स. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत गोलंदाज किरण यांचं पहिलं षटक. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल चालला एकेरी धावेसाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला जातोय. एकच धाव चांगलं षटक पाहायला मिळालं किरण यांचा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फक्त धावफलकावरती 6 धावा. चांगलं षटक फेकत असताना फक्त 6 धावा पाहायला मिळाल्या. अद्याप 42 धावा करायच्यात. आता 24 बॉल 42 धावसंख्येची गरज आहे. स्कोर 6 48चं टार्गेट आहे. 6 झाल्या. 6 दादा. तो 7 आल्या होत्या. पहिला चेंडू डॉट त्यानंतर सिंगल सिंगल त्यानंतर विकेट आणि नंतर 5 धावा. शेवटच्या बॉलला विकेट आली.
राकेश घरात आल्यात गोलंदाजी मार्कवरती. राजा फटका हवेत खेळत. दोन फिल्डर उपस्थित आहेत मात्र चेंडूने चकमा दिलाय. ते 2 धावा पूर्ण करत असताना फटका चांगला खेळात. फिल्डर उपस्थित आहे त्याच्या आबाकेच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार. धावा मिळती 4. चौकार आलाय राजेश यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मिसफील्ड. लागोपाठचे 2 चौकार. लागोपाठचे 2 आल्यात. स्कोर पाहायला मिळतो आपल्याला 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा होत्या. या ओव्हरमध्ये थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज राकेश यांना पाहतोय. एज लागतोय. चेंडू पाठीमागे चाललाय शॉर्ट टर्मॅन मधून. एकेरी धाव. वा रघुनाथजी परदेशी आगमन झालंय. कॅप्टन यांचं आगमन. रघुनाथजी परदेशी यांच्या वतीने 5 डझन बॉल पुरवण्यात आल्यात या स्पर्धेसाठी. आणि भूपेंद्रजी पाटील नांदगाव हे स्पॉन्सर आहेत प्रत्येक ठिकाणी. आणि सचिन पाटील यांनी सुद्धा बॉल पुरस्कृत केल्यात. चांगला फटका. चेंडू चाललाय आता बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 3रा चौकार या ओव्हरमध्ये. तीन चौकार एका ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा फटका. चांगला खेळात. फिल्डर दूरवरती आहेत. पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचललाय. तोपर्यंत एकच धाव. गुड फिल्डिंग. एकूण 22 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. चला टास्क करू. 2 संघामध्ये
धाकटी पंढरी कालापूरच्या विरोधात GS घरात वरचे ओवळे भूमिपुत्र वरचे ओवळे या दोन संघामध्ये सामना असेल. चला तिसरं षटक एकूण 22 आलेत का. तर या दरम्यान पाहतो आमचे प्रभुदासजी गोवारी यांचं आगमन झालं. एक सामाजिक कार्यकर्ते या आणि डॉक्टर दाबणे कांबळे साहेब. बॉलर गोलंदाज किरण ज्याने पहिलं षटक 6 धावांचं फेकलं होतं. बाउन्स केलाय चेंडूला. कीपर ओहो गुड कॅच अत्यंत चांगला झेल टिपत असताना चांगला झेल टिपला. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली किरण यांना. फलंदाज बाद. यावेळेस एकच धाव. चला एकेरी धाव मिळत असताना एक धाव झाली. डावकऱ्या त्याचे फलंदाज राजेश मैदानामध्ये अद्याप एक फलंदाज बाद झाल्यात. हो फटका चांगला खेळात फिल्डर ओ हो फिल्डरने अगदी चूक केली आहे आणि चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार धावा पाहायला मिळत असताना चांगला बॉल षटक होतोय ते समाप्त. एकूण 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 27 धावा झाल्यात. आता 12 बॉल आणि गरज आहे ते आता एकूण पाहिलं तर 12 चेंडू 21 12 बॉल 21 करायचे आहेत. बारा बॉल 21. चला 12 चेंडू 21 सामना सुरू करा.
सचिन गोलंदाज चौथं षटक. 12 बॉल 21 स्ट्राईकला पाहतोय आपण पवन यांना. चांगला बॉल फेकला. अगदी जागेवरती उभा राहून खेळण्याचा प्रयत्न होता. एवढ्या वेगाने चेंडू गेलाय समजलं नाही या बॅटरला. डॉट बॉल. आता 11 बॉल 21 ची गरज. पुन्हा एकदा चेंडू चांगला. 2 चेंडू लागोपाठ डॉट. सचिताचे 2 चेंडू डॉट आल्यात. 10 चेंडू 21. बिग शॉट घेण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. समोर फिल्डर 3 फिल्डर 4 आलेत मात्र नाही जमलं. 2 धावा तर येथे झाल्यात. आणि आता आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउट नाही आहे. या ठिकाणी 3 धावा एकवटल्या गेल्यात. 2 धावा झाल्या. रनआउट डायरेक्ट हिट दिलं गेलंय त्यामुळे आता 2च धावा. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न मात्र राजाला स्ट्राईक वरती जाण्याची संधी देण्यात आली होती. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले त्यानंतर या 2 धावा. आता 19 पाहिजेत ना. 9 चेंडू 9 चेंडू 19. 9 चेंडू 19 धावसंख्येची गरज. सचिन यांना पाहतोय आता न्यू बॅटर. राजेश अद्याप मैदानामध्ये आहे. नऊ बॉल 19 धावसंख्येची गरज आहे. बिग शॉट. फटका चांगला. स्टॅन अँड डिलिव्हर. चेंडू डीप मिड विकेटच्या बरोबर. शानदार षटकार. मच निडेड सिक्सर. आठ बॉल 13. 8 बॉल 13. ऐन मोक्याच्या क्षणी अगदी षटकार येत असताना आता मात्र क्लीन बॉल. फलंदाज बाद. बिग विकेट बिग लॉस. आता बॉल शिल्लक आहेत ते 7 आणि 7 मध्ये करायच्या त्या 13. सात चेंडू 13 धावसंख्येची गरज. षटकार आला होता राजांच्या बॅटमधून मात्र लगेचच ते क्लीन बॉल झाले. बॅटर राम आल्यात आता.
7 चेंडू 13 धाबा कंपल्सरी बनवायचे आहेत. हो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे फिल्डर उपस्थित कॅच सोडले की मॅच. पाहते शेवटच्या बॉलवरती संधी निर्माण झाली होती कॅच घेण्याची. मात्र आता 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 12 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्याच लागतील. 6 चेंडू 12. चला आता 6 चेंडू 12. बॉलर किशोर कडू. बॅटिंग तर चांगली केली होती. आता पहिलाच बॉल फिरून खेळल्यात. एक धाव तर कंप्लीट होईल. ओ स्किड झाल्यात आणि चौकार. 4 धावा पहिल्याच बॉलवरती चौकार आणि आघात. चौकार मिळत असताना आता 5 चेंडू 8 धाव संख्येची गरज. चला आता पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय त्यामुळे सामना खुला करण्याचा प्रयत्न. 5 चेंडू 8 धावसंख्येची अद्याप गरज. हो बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आणि आता 4 बॉल 8. 4 बॉल 8 ची गरज आहे आता या सामन्यामध्ये. एकच जाव. आता बॉल शिल्लक आहे 3 करायचे. 7. 3 चेंडू 7. पहा पहिल्या बॉलवरती षटकार चौकार आला होता आणि आता 3 बॉल 7. 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. पुन्हा एकदा फटका ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि सेकंड डाव पूर्ण. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 चेंडू आणि आता 5. 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे आणि या धावसंख्या तुम्हाला कायमस्वरूपी बनवायच्या आहेत. 2 चेंडू 5. चला आता 2 बॉल मध्ये 5 धावा. सचिन यांना पाहतो या स्ट्राइक वरती आता.
मिस झालाय. किशोरांची चांगली गोलंदाजी पाहा मिळतं आणि आता 1 बॉल 5 म्हणजे 6 षटकार मारायचा. आता शेवटच्या बॉलवरती विजयासाठी षटकाराची गरज आहे. श्री समर्थ कृपा रसायनी चौकार नाही, आता षटकारच मारावा लागेल कारण 1 चेंडू 5 ची गरज आहे. सचिन कुरुंगळे यांना पाहतो या स्ट्राईक वरती. सामना अगदी चुरशीचा आणि आता आलाय तो षटकार. वाह, जणू काय चेंडूची वाटच पाहत होते. अगदी बॅटच्या रडारामध्ये आला, चेंडूला फेकून दिला. 1 बॉल 6 आणि सामना जिंकलाय श्री समर्थ कृपा रसायनी या संघाने. तर आत्ता झालेल्या सामन्याचा सामनावीर म्हणजेच मॅन ऑफ द मॅच ठरतायत ते म्हणजे राजा. त्यांच्या बॅटमध्ये आपण 27 धावा येताना पाहिल्या, तेच राजा ठरतात ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर या आपल्याला विनंती असेल आपल्या सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. तर चालू असलेला सामना आपण पाहतो GS घालत भूमिपुत्र वरचे ओले विरुद्ध धाकटी पंढरी खालापूर या 2 बलाढ्य अशा संघांमध्ये चालू असणारा सामना आपण पाहणार आहोत. काही वेळापूर्वी तर नाणेफेक झाली, नाणेफेकीचा कौल जिंकला होता ते म्हणजेच GS घरत या संघाने आमंत्रित केलं होतं धाकटी पंढरी खालापूर या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. तर आपण पाहत आहोत सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा 3 दिवसांची अशी असणारी स्पर्धा. कालच्या दिवसात आपण पाहिलं ग्रामीण हाफमधून कामोटे जय हनुमान कामोटे हा संघ मात्र उपांत्य फेरीत दाखल झाला. त्यानंतर आजच्या दिवशी आपण पाहतोय 40+ म्हणजे 40+ वयोगटातील असणारे सामने आणि उद्या आपण पाहणार आहोत कामोटे इंटर कॉलनी. या सर्व संघांना येणाऱ्या वेळेसाठी आणि येणाऱ्या मॅचसाठी देखील शुभेच्छा असतील. तर यश पंचांना विनंती आहे थोडं स्पीडअप करायचं, आपल्याला अजून देखील त्या 6 सामने आज खेळवायचे आहेत.